पहिल्यांदा बघतो. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की यापूर्वी मी माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 37,000 मतं जास्त घेऊन निवडून आलो होतो. या वेळेला मला 50,000चं मताधिक्य द्या. माझी खात्री आहे की ते 50,000चं मताधिक्य मिळवण्याकरताच तुम्ही प्रत्येक माणसाला आणि म्हणून केवळ तुमचे आभार मानणं एवढंच आता काम करायला हवं असं मला वाटतंय. कारण भाषण करण्याची गरज नाही. माझी भाषणं तुम्ही अनेक वेळा ऐकली का नाही ऐकली? आणि भाषणं काय करायची आता याच्यापूर्वीच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं. विक्रांतनी तर सगळं विस्तारानं आपल्या सर्वांच्या समोर आता एकंदरीत चित्र उभं केलं. त्याने अगदी परवाच्या दिवशी पाडव्याच्या निमित्तानं आपण दिवाळीच्या फराळाला सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षाच्या पंथाच्या लोकांना आपण बोलवतो. आणि त्या दिवशी मी अतिशय शांत होतो, निश्चिंत होतो आणि अतिशय आनंदी होतो. हे सुद्धा आपण सर्वांनी काही हालचाल करू नका. बोलतोय बर ठीक आहे. आता माझा आवाज येतो तसे मागे येतोय काय? येतोय म्हणतात. माईची गरजच नाही त्या आवाजाला. पण आहे तर सोयीचं करून घेऊ. वा लगेच केलं. आणि म्हणून फराळाच्या दिवशी मी खूप आनंदी होतो. आनंदी एवढ्या करता होतो की आज जवळजवळ 43 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. 43 वर्षामध्ये कळत नकळतपणे माझ्याकडून कोणी नक्की दुखावला गेला असेल, कोणाचं कळत नकळतपणे एखादं काम सुद्धा राहिलं असेल, वेगवेगळ्या कारणास्तव मी 100% सर्वांचं समाधान करू शकत नसेल, पण तरी सुद्धा त्या दिवशी दिवाळीच्या फराळाकरता म्हणून ज्या पद्धतीने लोकांचे जथेच्या जथे येत होते त्यातून एक गोष्ट मात्र मला कळली की 43 वर्षामध्ये जर माझी पुण्याई आणि कमाई काय असेल तर त्या दिवशी आलेली हजारो माणसं माझी पुण्याई, हजारो आलेली माणसं ही माझी कमाई आहे, ही माझी पुण्याई आहे. आणि म्हणून ही पुण्याई जतन करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतो. बांधवांनो भगिनींनो, निवडणूक म्हणजे काय असतं? खरं सांगायला गेलं तर निवडणूक म्हणजे प्रत्येक जण या निवडणुकीमध्ये किंवा होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो म्हणून निवडणुकीला उमेदवार उभा राहतो तो तुमच्या समोर येतच असतो, त्यांनी यायचंच असतं. आता माझ्यासह या मतदारसंघामध्ये 7 जण आहेत. किती जण आहेत? 7 जण. बरोबर आहे ना? काय चुकत नाही का? मी बघतच नाही बाकी कोण आहे. आणि म्हणून 7 जण आहेत. माझा पहिलाच तुम्हाला प्रश्न आहे, पहिलाच की 7 एक मी आहे. मी सोडून उरलेल्या 6 जणांना तुमच्यापैकी कुणी बघितलंय त्याने हात वर का? कधी कोण दिसलाय? दिसला असेल तर सांगा. आता निवडणुकीला कदाचित दिसतील, पण याच्या पूर्वी तुम्हाला कधी कोण त्या 6 पैकी एक जण तरी दिसलाय काय? दिसलेला 2009 साली या भागात तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली. जे माझ्या विरोधात निवडणूक लढवली ज्यांनी ते निवडणूक झाल्यानंतर परत तुम्हाला कधी दिसले काय? दिसले? कधीही दिसले नाही. 2009 साली माझ्या विरोधात रामदास भाई कदमांनी निवडणूक लढवली. निवडणूक झाल्यानंतर ते परत कधी आले? पुढच्या वेळेला विजय भोसलेंनी निवडणूक लढवली. ते पुन्हा तुम्हाला कधी दिसले? गेल्या 5 वर्षापूर्वी बेटकरांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली. बेटकर पुन्हा तुम्हाला कधी दिसले? आणि आता सुद्धा तेच होणार आहे. निवडणूक झाल्यानंतर फक्त मीच दिसणार आहे, बाकी कोणीही दिसणार नाही. हे तुम्हाला आत्ताच सांगतो. मीच दिसणार आहे, कोणीही दिसणार नाही. निवडणुकी करता असे सगळेच येतात, पण निवडणूक झाल्यानंतर मात्र पुन्हा कधी मागे दिसत नाही, पुन्हा कधी मागे वळून बघत नाही. अरे कोणतरी या 7 पैकी एक जणच कोणतरी निवडून जाणार आहे ना? जाणार आहे की नाही जाणार आहे?
भास्कर जाधवांनी काहीच केलं नाही. त्यांनी रस्ते, पाकाड्या, शाळा, पूल काय असेल ते आणखी वाटा बिटा काय पाणी योजना वगैरे सगळ्या केल्या. आम्ही सर्वांगीण विकास करणार आहोत. म्हणजे काय करणार आहे, काय करणार आहे ते कधी सांगतात काय, कधीच सांगत नाही. मग जर सर्वांगीण विकास करणार आहे म्हणून तुम्ही लोकांची मतं मागायला येता, निवडणूक झाल्यानंतर कोणतरी एकच निवडून जाणार असतो, पण तुम्हाला सुद्धा काही लोकांनी मतं दिलेली असतात ना, काही लोकांनी दिलेली असतात. तुम्ही निवडणूक लढल्यानंतर त्या ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं असतं त्यांना काहीतरी गरज असते की नसते, त्यांना लाईट, पाणी, रस्ता, आणखी काय तुम्ही तो म्हणता सर्वांगीण विकास, तो त्यांच्याकरता करण्याची जबाबदारी तुमची असते. कारण त्यांनी तुम्हाला मतदान आपलं केलेलं असतं. तुम्ही निवडून या घरी येऊ नका, पण त्यांना जो एक मत देण्याचा अधिकार आहे त्यांनी तुम्हाला आपली मतं दिलेली असतात, आपली मतं दिलेली असतात. पण हे पुन्हा मागे कधी वळून बघत नाही. आता जे माझ्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ज्यांच्याबद्दल काही थोडीफार चर्चा सुरू आहे, चर्चा खाली गावागावात काय वातावरण नाहीये, काही नाहीये, ज्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा सुरू आहे त्यांना कुठे भेटायला जाल तुम्ही सांगा बघू. कुठे भेटायला जाल, कुठे राहतात कोणाला माहिती आहे का? बरोबर ना? भास्कर जाधव चिपळूणला राहतो माहिती आहे की नाही तुम्हाला? विक्रांत जाधव चिपळूणला राहतो माहिती आहे की नाही तुम्हाला? भास्कर जाधवचं ऑफिस ग्वागरमध्ये आहे माहिती नाही तुम्हाला? भास्कर जाधवचं ऑफिस चिपळूणमध्ये सुद्धा माहिती आहे की नाही तुम्हाला? भास्कर जाधव हा सेना भवनमध्ये लोकांना भेटतो की नाही भेटतो? आपण प्रत्येक भागातल्या लोकांना आपण सेना भवनला भेटतो. मंत्री होतो किंवा मंत्र्याच्या बंगल्यावर लोकांना आपण कायम भेटत होतो. बंगल्यावर कोणाला बंदी नव्हती. किंबहुना आपण प्रत्येक वेळी मोहन जाधव मुद्दामून लोकांना बंगल्यावर बोलवायचो. समाजाचा सामान्य माणूस या भागातला मतदार आहे त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की ज्या उमेदवाराला मी निवडून दिला तो मंत्री झाला, मंत्री म्हणून मिळालेला बंगला हा माझा बंगला आहे हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. कुठे दुसऱ्या ठिकाणी मिटिंगा घेत नव्हतो मी बंगल्यावर मिटिंगा घेतो. बंगल्यावर त्यांना चहा पाणी करत होतो, उठबस करत होतो. जे सरकारी अधिकारी होते ती त्यांची उठबस करला माझ्या बंगल्यावर होते. हा सन्मान सर्वसामान्य माणसाला आपण देतो. माझं कुरमोला घर आहे, माझं चिपळूणला घर आहे, माझं चिपळूणला ऑफिस आहे, माझं तिथे याच्यामध्ये गुहागरला ऑफिस आहे. मी मुंबईला लोकांना भेटतो, माझे सहकारी भेटतात. हे कुठे आहे? हे कुठे आहे? निवडणूक आली की सगळे येतात, निवडणूक गेली की कोणीही दिसत नाही. आणि म्हणून आपण आपलं मत, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं मत हे तुम्ही स्पष्टपणे सांगा की ही मतं तुम्ही वाया घालवू नका. ही मतं आमचा उमेदवार भास्कर जाधव याच्या मशालीलाच द्या हे सर्वांना. ही मतं वाया घालवू नका. काही होणार नाही, निवडून मीच येणार आहे. नक्की ना? कोण येणार आहे? कोण निवडून? तुम्ही मला निवडून देणार ना? कशाला हे मतं वाया घालवतात? कशाला वाया घालवतात? प्रत्येक वेळी निवडणूक आली की जो तो सांगतो अगदी बरोबर बोलला. कोण बोलला? 100% त्याच्याकरताच चाललंय सगळं डबोलं. 50 खोके त्याच्याकरता धडपड चालली, बाकी कशाकरता धडपड चाललेली नाहीये. माझ्या समोर उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना माहिती आहे आपण पराभूतच होणार आहोत, पण काय वेळेत तेवढं आपलं जरा इकडे घेतलेलं बरं. आणि म्हणून आपण हा विचार सर्वांनी करण्याची गरज आहे की शेवटी प्रतिस्पर्धी उमेदवार उभा राहणार जर असेल तर तो प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीनंतर कुठे आहे तो शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि म्हणून आपण मत द्या ते विकासाला मत द्या. तुम्ही आठवण करा, आज काही उमेदवार येऊन सांगत असतात, अनेक जण आपापल्याकडून सांगत असतात मी तुमच्या जातीचा, मी तुमच्या पातीचा, मी तुमच्या गोताचा, मी तुमच्या आणखी धर्माचा, मी तुमचा सोयरा, मी तुमचा दायरा सांगतात का नाही सांगतात? मी कधी सांगितलं नाही रे भाऊ? सांगा बघू कुणी पण. माझ्याही निवडणुकीला काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असते त्यालाही मी सांगितलं. आपण प्रत्येकाला एकच सांगतो की मी जो उभा आहे
विकास कामं केली म्हणून आणि करणार आहे म्हणून मी उभा आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. विकास कामं ही माझी ओळख, दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख, दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळेवर पोहोचणं ही माझी ओळख. आई बहिणी कोणाच्याही असतील त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा आदर सत्कार करणं ही माझी ओळख. कोणीही कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या त्या सर्वांना समान वागणूक देणं ही भास्कर जाधवची ओळख आहे. ही ओळख आहे. मी कधीही कोणालाही वेगळ्या दृष्टीने कधी पाहिलं नाही. ते संस्कार माझ्यावर नाही. आणि म्हणून मित्रांनो ही निवडणूक अत्यंत सोपी, काहीही चिंता करू नका. फक्त मी सांगितलंय त्याप्रमाणे ही निवडणूक ग्रामपंचायतीचं जसं आपण 70-80% मतदान करून घेतो तसं आपल्याला करून घ्यायचं. 70-80% मतदान, एक मतदार कुठे असेल तो गोळा करा, त्याला जवळ करा, त्याला येता करा, त्याला विनंती करा, कोणी करा. कारण आपल्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये फक्त साधारणपणे 55 ते 65, 55 ते 60, 65 नाही, 57-58% मतदान होतं. या वेळेला आपल्याला किमान 70% मतदान करून घ्यायचंय. लक्षात ठेवा, 70%. आता तो नेहमी गंमत सांगतो, सांगतो मी नेहमी, आपण विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक झाली की आपण म्हणतो काय रे, अरे मतदान फक्त 55% झालं, 57% झालं, असं काय झालं? नाही हो, सगळं होतं तेवढं झाडून शोधून आणलेलं ते मतदान करून घेतले. अरे मग बाकी एवढं मतदान झालं कसं कमी? काय सगळी मेलेल्यांचीच नावं असतात असं बाहेर काय होतं. पण नंतर आहे कोण नाही, थोडंसं इकडे होतं ते आले, पण बाकी सगळी मेलेल्यांची नावं तिथं. आणि मग तीच निवडणूक ग्रामपंचायतीची झाली, ती 55% किती टक्के मतदान होतं? 85-90% मतदान होतं ना, का नाही होतं? मग जर आपण विचारलं काय रे आता ही कुठून आली, नाही जिवंत झाली. याचा अर्थ त्या यादीमधली जी नावं आहे तो मतदार आजही कुठे ना कुठेतरी आहे. तो कुठे आहे तो शोधा, एक झाडून आणा. जो मतदार आणणार तो कुणी काही म्हणू दे, तो मतदान आपल्यालाच मतदान करेल, मतदार आपल्यालाच मतदान करेल. का? या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जो काही खेळखंडोबा झालाय, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचे उद्योगधंदे बुडवून गुजरातला न्यायचं काम सुरू आहे. सुरू आहे का नाही सुरू आहे? गुजरातला प्रत्येक गोष्ट गुजरात राज्याचा आम्ही द्वेष करत नाही, पण माझा महाराष्ट्र खिळखिळा करण्याकरता, माझा महाराष्ट्र दुबळा करण्याकरता, माझा महाराष्ट्राचा मान सन्मान कमी करण्याकरता, माझा महाराष्ट्र गरीब करण्याकरता प्रत्येक गोष्ट ही गुजरातला घेऊन जात आहे. प्रत्येक गोष्ट गुजरातला घेऊन जात आहे. आपला महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबरचं राज्य होतं, आज ते 8 नंबरचं राज्य झालंय. किती नंबरचं? 8 नंबरचं राज्य झालंय. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की तुमच्या माझ्यापेक्षा सगळ्यात जर मोठा काय असेल तर तो देश आहे, राज्य आहे. मी व्यक्तिगत किती मोठा आहे यापेक्षा माझं महाराष्ट्र राज्य किती मोठं आहे. आणि म्हणून त्या महाराष्ट्र राज्याचा गतवैभव, त्या महाराष्ट्र राज्याचा गेलेला सन्मान पुन्हा जर मिळवायचा असेल तर ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचंच सरकार आणावं लागेल. महाविकास आघाडीचंच सरकार आणावं लागेल. नाहीतर ह्या गुजरातच्या नेत्यांच्या तालावर हे चालणारे महायुतीचे नेते महाराष्ट्राचं दिवसेंदिवस खर्चीकरण करणार आहे. महाराष्ट्राचं दिवसेंदिवस खर्चीकरण करणार आहे. महाराष्ट्रातून शेकडो उद्योग या महाराष्ट्रातून तिकडे गेले, शेकडो उद्योग. त्या राज्यामध्ये तुमच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता आहे आणि दिल्लीची सत्ता असल्यामुळे तुम्ही नवीन उद्योग आणा आणि गुजरातला द्या, पण आमच्या राज्यामध्ये उद्योग बंद पाडून तुम्ही तिकडे नेताय, हे फार चुकीचं करताय, फार चुकीचं करताय. इथं सुद्धा आता आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा सकाळ संध्याकाळ प्रत्येक जण अपमान करतोय. सकाळ संध्याकाळ अपमान. तो एक कोश्यारी होता, राज्यपाल काली टोपी, मग बघितलं की नाही? कोण कोण? अरे कोश्यारी तो सख्याहरी.
महाराजांबद्दल काय बोलला, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल काय बोलला, सावित्रीबाई फुलेंबद्दल काय बोलला, किती अपमान केला. भाजपाचा तो राष्ट्रीय प्रवक्ता शिवांशू तो काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला. भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये असलेला मंगलप्रभात लोढा मंत्री तो शिवाजी महाराजांबद्दल किती अपमानकारक बोलला. त्या ठिकाणी रावसाहेब दानवे किती अपमानकारक बोलले. प्रत्येक जण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत. प्रत्येक जण. परवाच्या दिवशी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे काय बोलले, ते म्हणाले शिवाजी महाराजांना सगळ्यात मोठी ताकद देण्याचं काम हे समर्थ रामदासांनी केलं. खरं तर समर्थ रामदास 1972 सालापर्यंत शिवाजी महाराजांना कधीच भेटले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना तर कधीही भेट झालेली नाही. इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही. पण शिवाजी महाराजांचं मूल्य कमी करायचं, शिवाजी महाराजांचं महत्व कमी करायचं आणि दुसरं कोणाचं तरी महत्व वाढवायचं याच्या करता म्हणून हे सातत्याने गुजरातचे नेते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत. शिवाजी महाराजांनी 3 वेळा सुरत तुटली. आमच्या स्वराज्याकरता सुरत तुटली. त्यावेळेला औरंगजेब हा गुजरातला जन्माला आलेला होता. इथे जन्माला आलेला होता, गुजरातला जन्माला आलेला होता. इथल्या व्यापाऱ्यांची लूट करून तिथं व्यापार चालला होता आणि माझ्या महाराष्ट्राची लूट गुजरातला होती. ती गुजरात वरून लुटून आणण्याचं काम या स्वराज्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली. हे लक्षात ठेवा. कदाचित तोरात तर नाही ना, या नेत्याला तोरात तर नाही ना की सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा हे अपमान करतायत. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य नाही. यांनी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं आणि स्मारक उभं करू अशा पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांनी 2017 साली भूमिपूजन केलं. आज काय शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेवर त्यांनी स्मारक उभं करून सांगितलं. आज सगळ्या स्मारक उभं राहिलं नाही आणि म्हणूनच मला वाटतं मालवणमध्ये राजकोटावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उभा राहिलेला पुतळा अवघा 8 महिन्यात पडला. या देशामध्ये 70-80 वर्षापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे आहेत. शिवाजी महाराजांचे पुतळे मागच्या 2 खुरावर घोड्याची अशी झेप घेताना बघितलं की नाही, मागच्या 2 खुरावर उभे आहेत. आज पन्हाळगडावर 80 वर्षापूर्वी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उभा केलेला पुतळा आज तसाच्या तसा. त्यानंतर कोल्हापूरला गेला तुम्ही, कावळा नाकात म्हणतात. आता त्याला राणी झाशीबाई राणी चौक म्हणतात. झाशीची राणी तिचा पुतळा एका खुरावर ठिकाणी आज 50-60 वर्ष उभा आहे. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा उभा आहे. असे 70-80 वर्षाचे पुतळे जसेच्या तसे उभे आहे. पण माझ्या छत्रपतींचा पुतळा 8 महिन्यापूर्वी ह्यांनी उभा केला आणि तो कोसळला. मी स्वतः जेव्हा गेलो तेव्हा माझ्या डोळ्यातलं पाणी आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे अक्षरशः चेष्टा होती. संपूर्ण पुतळा आतून पोकळ होता. फायबरचं मटेरियल होतं. कुठेही तो पुतळा मजबूत राहावा म्हणून आतून कुठूनही लोखंडी अँगल दिलेले नव्हते. जो त्या ठिकाणी पुतळा उभा होता स्वतःच्या पायावर, घोड्याबिड्यावर नव्हता, पायावर उभा होता. स्वतः तो चबुतरा होता. तो चबुतरा पूर्णपणे खचून गेला होता, खचलेला होता. त्या ठिकाणी जे खाली बोरिंग दगडाचं मारलेला आहे तो प्रत्येक दगड असा वर खाली होता. याचा अर्थ शिवाजी महाराजांचं स्मारक चेष्टा म्हणून त्या ठिकाणी उभं राहिलं होतं. शिवाजी महाराजांचा पुतळा हा वाऱ्यानं पडला म्हणून सांगतात. पण वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो, समुद्राकडून बाहेर येतो. पण हा पुतळा समुद्राच्या बाजूलाच पडलेला होता. अक्षरशः ज्या पद्धतीनं त्याचे छिन्न विछिन्न झालेले तुकडे बघितल्यानंतर मनाला यातना झाल्या. 17व्या शतकामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही हिंदवी स्वराज्य नव्हतं. ज्यांची साम्राज्य होती
त्या साम्राज्यात तोडून तुकडे करणारा माझा राजा अशा पद्धतीने पडलेला बघून मनाला प्रचंड प्रचंड इमल्या नसत्या. पण या नालायकांना त्याची सुद्धा लाज लज्जा नाही, त्याची सुद्धा लाज लज्जा नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. तिथं पाहणी करायला शिवसेनेचे इतर युवा नेते आदित्य ठाकरे बघायला गेले. तिथं 3 तास त्यांना कोंबून ठेवण्यात आलं, रडकवून ठेवण्यात आलं, त्यांना तिथे थांबवून ठेवण्यात आलं. छत्रपतींचा पुतळा पडला त्याच्याबद्दल तुम्हाला विषाद वाटायला हवा होता, त्याच्याबद्दल तुम्हाला शर्मेनं तुमची मान खाली जायला हवी होती. पण राजकारणाकरता म्हणून तुम्ही विरोधी पक्षाच्या माणसांना सुद्धा रोखून ठेवता. ही मुजोरी तुमच्याकडे येते कुठून? ही मुजोरी तुमच्याकडे गुजरातच्या नेत्यांना खुश करण्याकरता म्हणून आलेली मुजोरी आहे. पण माझा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. या निवडणुकीमध्ये यांच्या सगळ्या उमेदवारांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही हा विश्वास माझ्यामध्ये. उद्या महाराष्ट्रामध्ये हा दोन उसळला. तुम्ही फक्त तुमच्या पुरेसं बघताय. पण मी काल परवा विदर्भाचा दौरा करून आलो. उद्या मी आता त्या प्रशांत यादवांच्या प्रचाराला जाणार आहे. त्याच्यानंतर मी रत्नागिरी बाळमाणींच्या प्रचाराला 1 दिवस जाणार आहे. त्याच्यानंतर मी सांगलीत 1 दिवस जाणार आहे, साताऱ्यात 1 दिवस जाणार आहे, कोल्हापुरात 1 दिवस जाणार आहे. अख्खा महाराष्ट्राचा अक्षरशः संताप आहे, पेटून आहे. हे सरकार घालवायचं म्हणजे घालवायचं, घालवायचं म्हणजे घालवायचं. आणि हे जर सरकार घालवायचं असेल तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आला पाहिजे. शेवटी सरकार घालवायचं म्हणजे हातात ढकलून घालवता येत नाही. 40 आमदार गद्दारी करून गेले. ते 40च्या 40 आमदार शिवसेनेचे पण पाडले पाहिजे आणि 40च्या 40 आमदार पवारसाहेब गटाचे सुद्धा पाडले पाहिजे. पाडायचे ना? त्यांना पाडायचे, त्यांना पाडायचे. त्यांच्या बाजूने उभे जे जे राहिले त्यांचा पराभव करायचा. ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर सर्वांच्यावर आहे. ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना धन्यवाद देतो. मी जाऊ प्रचारला, तुम्ही सांभाळायला मतदारसंघ, सगळ्यांनी हा मतदारसंघ तुम्ही सांभाळा. मला चिंता अजिबात नाहीये. मला 50,000 मताधिक्य हवे हा मी तुम्हाला आग्रह झाला आहे. आणि काही अवघड नाही. या लोकांना बघितलं तर वाघिवल्या गावाने 100% निर्णय घेतलाय. मधल्या वाडीमध्ये वाघिवल्याची थोडी गडबड होती, परंतु मुंबईमध्ये बैठक झाली आणि वाघिवल्यातल्या 100 गावांना 16 निर्णय घेतले. बांडोलीला सुद्धा अत्यंत उत्तम वातावरण आहे. वाघिवल्यात सुद्धा आपल्या गोरगाव मध्ये उत्तम वातावरण आहे. इथं तोंडला वातावरण नेहमीच चांगलं असतं. या आजूबाजूच्या गावामध्ये नंदुभाऊच्या त्रिवेणीमध्ये दोन्ही जेव्हा थोडे एकमेकाच्या बद्दल विरोध होतो ते सगळे एक झालेत का? तिथं 100% वातावरण अतिशय उत्तम नेहमी असतं. आताही नंदुभाऊच्या नेतृत्वाखाली ते राहणारच आहे अतिशय चांगल्या प्रकारचं. पण तुम्हाला आज सांगतो, परवाच्या दिवशी उमरोली म्हणजे भोंसऱ्यामध्ये आगळेवाडी वगैरे आरमारेवाडी वगैरे पक्ष प्रवेश झाला. तेही सगळे व्यवस्थित राहणार आहेत. आपण भोंसऱ्याला नेहमी मार खातो. विशेष करून नांदगाव आपल्या मार्गतावाला खुर्द मध्ये निलेश चव्हाण वगैरे हे तर देतीलच. पण या वेळेला पलीकडे माझे मार्गतावान आहे तिथं सुद्धा आपल्याला 100% लीड मिळणार आहे. लक्षात ठेवा, 100% लीड मिळणार आहे. कुठेही या भागामध्ये रामपूर असेल, तांबी असेल, सगळी गावं, मिरवणा असेल, गुडा असेल, डुबवा असेल, बरोबर आहे ना रे बुवा? आता राहिलं कुठलं एखादं? तनाळी राहिलं, आणखी कुठलं राहिलं? निर्वाळ, रावळगाव, निवळ आणि कात्रोळी. आणखी कुठलं राहिलं? कळमुंडी, आणखी आंबेर, ताकदीच राहिली कुठली? आणखी कुठलं राहिलं? पातर्डी, सुभाषरावांचं, शिरवली, देवघेरवी. कुठं राहिलं? त्याचं म्हणायचं आमच्या गावात तेवढं जाऊन नाही घेतली. भास्करावांचं काही लक्ष नाही आमच्या गावाकडे. सगळं पूर्ण नाही राहिलंय. पुढे डुबो बोललो त्याचा आता माझ्या भाषणात लक्ष नाही तुझं. सगळी गाव मी बोललो त्याचा हा बसला वागितला. हा बघा दुर्गाई बोडी माझ्या गावाचं नाव नाही घेतलं म्हणजे काय असं व्हायला नको. डुबो आहे, कांदळ आहे, सगळी गावं आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी एकरूप व्हा. आजूबाजूला सर्वांना एकत्र करा. कुठल्याही प्रकारची चिंता नाही. मगाशी सुभाषराव मोहितेंनी जे काय सध्या काही लोकांनी उच्च आपली सुरू केलेली आहे त्याबद्दल खूप खुलाशीवर बोलली. खरं तर आता त्या विषयाला फार काय, पण ते सुभाषराव मोहिते चांगला खुलासा करतात म्हणून मी काही जास्त खुलासा करत.
पण एवढाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जे कोणी भास्कर जाधव असं बोलले म्हणतात, ते जे काय क्लिपा फिरवताय त्या क्लिपामध्ये भास्कर जाधव तुम्हाला कोण दिसतोय काय? अरे भास्कर जाधव कोण दिसला काय? कोण आहेत ते? काय तर बोलणारेच आहेत ना, बोलणाऱ्यांचाच आवाज आहे ना, का भास्कर जाधवचा आवाज आहे? म्हणजे क्लिपा तुम्ही तयार करायच्या, तुम्ही फिरवायच्या आणि सांगायचं भास्कर जाधव असे बोलले. भास्कर जाधव बोलण्याचा पुरावा तुमच्याकडे काय आहे? भास्कर जाधवनी सांगितलं तुम्ही 4 गावची सभा घेतली, कुठे सभा झाली, कुणी सभा घेतली, कधी सभा घेतली, त्याचा काय तुमच्याकडे पुरावा आहे काय? जसं रामदासभाई मुस्लिम समाजाबद्दल वाटेल ते मागे बोलले, त्यांच्या क्लिपा घरपट फिरल्या, माझ्या निवडणुकीत माझ्या विरोधात कारणाशिवाय फिरल्या, माझा काही संबंध नाही. पण रामदासभाई म्हणजे बोलताना दिसतायत ना. भास्कर जाधव कुठे दिसतोय? भास्कर जाधव कुठे दिसतोय? दिसतायत ते कोण दिसतायत? ते वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते दिसतात. नेते काय स्वतःला समजतात ते, आणि त्याच्या बाजूला शिंदे गटाचे लोक आहेत. लक्षात आलं काय तुमच्या? शिंदे गटाचे लोक आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे लोक बसून या क्लिपा बनवतायत. याचा अर्थ हे समाजाच्या प्रेमाखातर नाही, समाजावर अन्याय झाला म्हणून नाही, समाजाला न्याय मिळावा म्हणून नाही, तर शिंदे गटाकडून. काय लक्षात आलं का नाही तुमच्या? लोक शहाणे आहेत, लोक हुशार आहेत, गावागावातून आमची माणसं आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की एकट्या भास्कर जाधवच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्याही समाजाच्या मनामध्ये विष कालवलं ना, तर निवडणुका होतील आणि जातील, निवडणुका होतील आणि जातील. आणि त्या जर विष कालवण्याला जर कोण बळी पडला तर मी एवढंच नम्रपणे एक लक्षात आणून देतो की गावागावामधला सामाजिक सलोखा बिघडवायला हे जबाबदार असतील. बरोबर आहे? गावागावामध्ये सामाजिक सलोखा बिघडवायला हे लोक असतील, हे जबाबदार असतील. कारण लोकांना माहिती आहे भास्कर जाधव असा नाहीये, आणि या निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवची मतं कमी करण्याकरता म्हणून हे जर वावरले, असे जर वागले, तर लोकांना हे आवडेल? तुम्हाला आवडेल? हे आवडणार नाही. आणि म्हणून सामाजिक सलोखा बिघडू द्यायचं काम जरी हे करत असले तरी लोकांनी हा सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका. लोकांनी हे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. याच्यात आले दाखवायला तर इथं भास्कर जाधव कुठे आहेत ते आम्हाला दाखवा. बोलताना भास्कर जाधव कुठे दिसतात ते दाखवा. भास्कर जाधवांचा आवाज कुठे आहे ते दाखवा. भास्कर जाधवांच्या मीटिंगचा फोटो कुठे आहे ते दाखवा. भास्कर जाधवांच्या मीटिंगला तुम्ही गेला होतात काय स्वतः? हे विचारा, हे विचारा. पटतंय तुम्हाला? आणि म्हणून या गोष्टीवर फार लक्ष न देता लक्ष ठेवून मात्र राहा. का? तर सामाजिक सलोखा बिघडेल. निवडणुकीकरता अशा पद्धतीनं एकमेकाच्या जातीपातीबद्दल जर विष कालवायचा कोणी प्रयत्न केला तर शेवटी कोण बोलेल, कोण बोलणार नाही, पण लोक मनामध्ये गाठी मारतील, गाठी मारतील आणि कारणाशिवाय गावागावाचे सलोखे बिघडतील. आपला गाव हा कुठल्याही एका समाजाचा नाही. काही लोक समाजाचा प्रचार करतात, मी करत नाही, पण असे एक गाव दाखवा रे मला, एक गाव दाखवा ज्या गावामध्ये जसा कुणबी समाज आहे, तसा मराठा समाज आहे. याच्या व्यतिरिक्त ह्या दोन मोठ्या समाजाच्या व्यतिरिक्त त्या गावामध्ये सुतार समाजाची 4 घरं असतील का नाही, लोहार समाजाची 2 तरी असतील का नाही, गवळी समाजाची असतील का नाही, अन्य कुठला ब्राह्मण समाज असेल त्याचे असतील का नाही, मुस्लिम समाजाचे एखाद्या गावामध्ये घरं असतील का नाही. असे तेली, तांबोळी, सुतार, सोनार, लोहार, ही वाणी, ब्राह्मण यांची गावागावात घरं नसतात. आणि गाव म्हणजे आता हे आमचे मोहन जाधव इथं बसले, गोपाळवाडी आहे, त्यांचा समाज आहे का नाही. शेवटी ह्या सगळ्या समाजांनी मिळून हा एकत्रितपणे झालेला गाव आहे. कुठला एक समाज म्हणून गाव नाही, सगळे समाज आहेत, सगळे समाज आहेत. आणि या सगळ्या समाजांना एकत्रितपणे ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. राजकारणामध्ये समाजामध्ये दरी निर्माण करणं हे गावाच्या एकीच्या दृष्टीनं खूप धोकेदायक आहे भाऊ, खूप धोकेदायक आहे. तुमच्याकडे भोई समाज पण आहे, असे अनेक समाज आहेत. त्या सगळ्यांना एकत्र ठेवणं हे काम आहे आणि ते 43 वर्ष आम्ही एकत्र ठेवण्याचं काम केलंय. म्हणून निवडणुकीला कुणी जातीपातीचे जरी विषय नाचवले तरी लोक त्याला बळी पडत नाही, कारण त्यांना त्यांची गावातली समाज व्यवस्था एकत्र ठेवायची आहे. खरं आहे का खोटं आहे? एकत्र ठेवायची आहे आणि ती एकत्र ठेवण्याचं काम
आपण सर्वांनी मिळून करूया आणि ते काम तुम्ही सर्वांनी मिळून करा आणि तुमची एकी टिकवण्याचं काम, सर्वांचा एकत्रितपणे विकास करण्याचं काम भास्कर जाधव करील हा शब्द तुम्हाला देतो. आणि जास्त वेळ न घेता माझी निशाणी काय आहे? अरे ते धनुष्यबाण डोळ्यात बसले, डोक्यात बसले, लक्षात ठेवा. ते चोरलेलं आहे, ते लक्षात ठेवा. ते माझ्या खाली आहे, बरोबर आहे ना? ते 3 नंबरला आहे, मी किती नंबरला आहे? 2. पण कायम हे डोक्यात ठेवा. काय ठेवा? हे डोक्यात ठेवा. काय ठेवा? नक्की ना? तिथे गेल्यानंतर धनुक दिसते, असं काय होणार नाही ना? नक्की. आणि म्हणून मशाल लक्षात ठेवा. मशालीच्या समोरचं बटन दाबा. मी तुम्हाला मशीन गन पाठवणार आहे. साहित्य तर आलेच, बरंच आले का नाही आले? आणि जाता जाता विनंती करतो, थोडा वेळ काढा. सर्वांगीण विकास म्हणजे काय? माझं पत्रक वाचा. प्रत्येकाने हे पत्रक घ्या, वाचा. आपला आमदार फक्त निवडून जातो की सगळ्यांकरता काम करतो ते जरा वाचल्यावर तुम्हाला कळेल. सगळ्या समाजाकरता काम करतो की नाही ते कळेल. सर्व पर्यटनापासून, नोकरी धंद्यापासून, खारवी समाजापासून सगळ्या समाजांकरता काम करतो की नाही ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि म्हणून ते पत्रक आवर्जून वाचा, आवर्जून वाचा. स्टिकर घराघरावर लावा, लावाल ना? माझा चेहरा बघण्यासारखा नाही. महिलांनी माझ्या घरोघर फिरून स्टिकर वगैरे लावावं अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल आभार मानतो. आज बऱ्याच सभा आहेत.